या घडीची महत्त्वाची बातमी, मविया आणि मनसे आज निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे। मविया आणि मनसेचे नेते निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतील, पण त्यापूर्वी शिवालयात चर्चा होतीये। उद्धव ठाकरे, राज ठाकरेंसह सर्व नेते भेट घेतील। शरद पवार या शिष्टमंडळात सहभागी झालेले आहेत, तर बाळासाहेब थोरातही या शिष्टमंडळात सहभागी झालेले आहेत। ही थेट दृश्य आपण पाहूया शिवालयाच्या बाहेरची, ज्या ठिकाणी आता आत बैठक सुरू आहे। शिवालयाच्या बाहेरची ही बैठक आपण पाहतोय, घडामोड आपण पाहतोय। शिवालयाच्या बाहेर नेमकं काय काय घडलं, दोन दृश्य। ठाकरे बंधू या बैठकीच्या निमित्तानं, या मुद्द्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा एकत्रित आल्याची ही दृश्य आपण पाहतोय। शिवालयात दोनही ठाकरे बंधू पोहोचले, त्यानंतर शरद पवार यांचा ताफा त्या ठिकाणी दाखल झालेला आहे। मुख्य निवडणूक आयुक्तांची आता मनसे आणि मविया भेट घेईल। निवडणूक आयोगामध्ये या सगळ्या संदर्भात निवडणूक निष्पक्षपाती होण्याच्या दृष्टीनं विनंती केली जाणार आहे, तसं निवेदन सादर केलं जाईल। तर बंद दाराआड आता मवियाच्या आणि मनसेच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याची ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। शिवालयानंतर मनसे आणि मवियाच्या नेत्यांचा हा सगळा ताफा मुख्य निवडणूक आयुक्तांच्या भेटीकरता पोहोचेल आणि ही भेट घेतल्यानंतर वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी संयुक्त पत्रकार परिषद देखील होणार आहे। त्यामुळे या सगळ्या घडामोडींकडे लोकशाही मराठीची सुद्धा नजर असेल। ठाकरे बंधू आणि शरद पवार शिवालयात दाखल झालेले आहेत। याखेरीज बाळासाहेब थोरात, काँग्रेसकडून बाळासाहेब थोरातही त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मुळात हा मुद्दा आमचा आहे, राहुल गांधींनी हा मुद्दा सुरुवातीला उपस्थित केलेला आहे, असं वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी या क्षणी केलंय। या शिष्टमंडळात हर्षवर्धन सपकाळ का नाहीत अशी विचारणा ज्यावेळी केली, त्यावेळी मात्र मी देखील या शिष्टमंडळात आहे, मीही या बैठकीकरता येऊ शकतो, असं बाळासाहेब थोरात स्पष्ट करतायत। आता शिवालयात या बैठकीला सुरुवात झाली आहे। आपले प्रतिनिधी स्वप्नील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, सातत्यानं या सगळ्या संदर्भात आपल्याला अपडेट देत आहेत। शिवालयात बंद दाराआड मवियाच्या आणि मनसेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा होतीये। निवडणूक आयोगासमोर नेमकं कसं निवेदन सादर करायचं यावर खल होतोय, विचारमंथन होतंय। थेट जाते स्वप्नीलकडे। स्वप्नील, बंद दाराआड मनसेचे 3 प्रमुख नेते बाळासाहेब थोरात, उद्धव ठाकरे, शरद पवार आणि मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्यात चर्चा। लागणीचीच बंद दाराआड चर्चा होते। राज्य निवडणूक आयुक्तांच्या भेटीपूर्वी ही चर्चा फार महत्त्वाची आहे, कारण आज निवेदन देण्यात येणार आहे। या निवेदनामध्ये अनेक मुद्दे उपस्थित केलेले आहेत। तर त्या निवेदनाची जी प्रत आहे, या प्रतिवरती सर्वांची सही असणार आहे। बंद दाराआड शिवालय येथे ही चर्चा सुरू आहे, बैठक आतमध्ये सुरू आहे। मात्र निवडणूक आयुक्तांची भेट ही 11:15ची होती, 12:15 झालेली आहेत। थोड्याच वेळामध्ये शिष्टमंडळ आहे ते मंत्रालयाच्या दिशेने, मंत्रालयामध्ये जे एनेक्स बिल्डिंग आहे, या बिल्डिंगमध्ये 6व्या माळ्यावरती एस चोकलिंगम यांचं ऑफिस आहे, दालन, या दालनामध्ये ही भेट होणार आहे। यापूर्वी महायुतीच्या नेत्यांनी सुद्धा या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे। मात्र निवेदन सर्वपक्षीय जे देण्यात येणार आहे, यामध्ये पारदर्शक निवडणूक असावी, तसेच संविधानाच्या एकूणच जे निकष आहेत त्याच्यानुसार जे सर्व संविधानाच्या नियमांचं पालन करून ही निवडणूक व्हावी, तसेच मतचोरी, मतदार याद्यांतील घोळ असे विषय जे आहेत ते यामध्ये नमूद केलेले आहेत। काही ठिकाणी एकाच प्रकारचे बोगस मतदार उभारण्यात आलेले आहेत, त्या बोगस मतदारांवरती सुद्धा त्यांची नावं वगळण्यात यावी आणि कारवाई करण्यात यावी, अशा प्रकारची कार्यवाही करावी अशी मागणी जी आहे
ती महाविकास आघाडी असेल, सर्व पक्षीय नेते असतील यांच्याकडून करण्यात येणार आहे. राहुल गांधी यांनी जो मतचोरीचा डाटा उघड केलेला आहे यामध्ये महाराष्ट्रातील काही मतदारसंघांमध्ये तशा प्रकारची मतचोरी झाली असल्याचं समोर आलं होतं. यानंतर माध्यमांनी त्याचा पर्दाफाश केला होता. या सर्वाची चौकशी व्हावी अशा प्रकारची मागणी या शिष्टमंडळाकडून करण्यात येणार आहे आणि एकूण ज्या आगामी निवडणुका आहेत त्या तरी पारदर्शकपणे व्हाव्या अशा प्रकारची भूमिका ही सर्वपक्षीय नेत्यांची आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीची आहे. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांना सुद्धा आमंत्रित केलं होतं. मात्र या दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी जसं सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी याकडे पाठ फिरवली असली तरी सर्वपक्षीय नेते जे आहेत ते थोड्याच वेळामध्ये जातील. आता सध्या या ठिकाणी आपण जर बघितलं तर उद्धव ठाकरे आहेत, या ठिकाणी अनिल देशमुख असतील, शरद पवार आहेत, त्याचप्रमाणे वर्षा गायकवाड आणि बाळासाहेब थोरात सुद्धा काँग्रेसच्या आहेत. काही सर्वपक्षीय नेत्यांमधील काही प्रमुख नेते सुद्धा या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतात. मनसेचे अविनाश अभ्यंकर असतील ते सुद्धा या ठिकाणी जमलेले आहेत. त्यामुळे सर्वपक्षीय नेते या ठिकाणी जमण्यास सुरुवात झालेली आहे. आतमध्ये बड्या नेत्यांमध्ये ही बैठक सुद्धा सुरू आहे. थोड्याच वेळामध्ये ही बैठक संपेल आणि हे जे शिष्टमंडळ जे आहे ते मंत्रालयाकडे जाईल. लागली स्वप्नील, एक गोष्ट तुम्ही फार इंटरेस्टिंग या ठिकाणी नमूद केली. मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर चोकलिंगम यांचं कार्यालय आणि तिथंच ही भेट होणार आहे. मंत्रालयाचा 6वा मजला फार हाय प्रोफाईल समजला जातो. आज कॅबिनेटची बैठक सुद्धा त्या ठिकाणी आहे. मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, अनेक महत्त्वाचे मंत्रीगण असतील सत्ताधारी पक्षातले आणि त्यातच मवियाचे नेते, विशेषतः उद्धव ठाकरे, शरद पवार आणि मनसेचे राज ठाकरे जेव्हा मंत्रालयात पोहोचतील, 6व्या मजल्यावर जातील, त्यावेळी मात्र अनेकांच्या भेटीचा योगही संभवू शकतो. अनेक भेटीगाठी होऊ शकतात अशी एक चर्चा, असा एक कयास अंदाज आता लावण्यास सुरुवात झाली आहे. त्याविषयी काही अपडेट, काही संकेत? लागवी निश्चितच भेटीगाठी होण्याची शक्यता आहे, कारण मंत्रालयाचा 6वा आणि 7वा मजला हा गजबजलेला पाहायला मिळतो. खूप विशेष कॅबिनेटच्या दिवशी 6व्या मजल्यावरती मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांची दालनं आहेत आणि 7व्या मजल्यावरती मंत्रिमंडळाची जी परिषद होते, मंत्रिमंडळाची बैठक होते, ते सभागृह आहे. मात्र एस चोकलिंगम म्हणजे राज्याचे निवडणूक आयुक्त ज्या मजल्यावरती बसतात ती जी बिल्डिंग आहे ती मेन बिल्डिंगला जोडून असलेली NX बिल्डिंग आहे. या 6व्या मजल्यावरती सुद्धा मंत्र्यांची दालनं आहेत. मात्र या ठिकाणी वेगळी दालनं या ठिकाणी पाहायला मिळतात. संजय राऊत सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आपण जर बातचीत केली तर मंत्रालयामध्ये जेव्हा हे शिष्टमंडळ जाईल तेव्हा नक्कीच त्या ठिकाणी मंत्री असतील, सत्ताधारी आमदार असतील यांची भेटगाठ जी आहे ती होण्याची शक्यता आहे. कारण शिष्टमंडळासमोर हे अचानक एखादा मंत्री सुद्धा येण्याची शक्यता आहे. कारण सध्या आता बघितलं तर कॅबिनेटला सुरुवात होण्याची वेळ झालेली आहे. कॅबिनेटसाठी सर्व मंत्री जरी कॅबिनेटच्या दालनामध्ये गेले असले तरी काही मंत्री हे आताही आपल्या दालनामध्ये पाहायला मिळतात. तेव्हा 6व्या मजल्यावरती जे शिष्टमंडळ जे आहे ते मुख्य इमारतीतून प्रवेश करत आहे की NX बिल्डिंगच्या इमारतीतून प्रवेश करतं, यावरती नेत्यांच्या भेटीगाठी या आपल्याला पाहायला मिळतील. जर मुख्य इमारतीमधनं हा जर प्रवेश झाला तर मंत्रालय अगदी गजबजलेलं आहे, कारण कॅबिनेटची वेळ झालेली आहे, कॅबिनेट सुरू झालेली आहे. साधारणतः किती वाजता या भेटी संदर्भात वेळ देण्यात आलेली आहे? चोकलिंगम यांच्याशी भेट होईल, साधारणतः कितीची वेळ आहे? नक्कीच लागवी जी नियमावली होती या ज्याप्रमाणे 11:15ची वेळ ही एस चोकलिंगम यांच्या भेटीची होती. खरं तर आत्ता या ठिकाणी 12:20 झालेले आहेत. जवळपास 45 मिनिटं या भेटीचा वेळ जो आहे तो पुढे विलंब झालेला पाहायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर हे शिष्टमंडळ आता कुठेतरी जाण्याची शक्यता आहे, कारण अगदी 30 मिनिटांच्या वरती खरं जवळपास 40 मिनिटं आता व्हायला लागलेत. एक भेटीची वेळ ही विलंबाने या ठिकाणी होताना पाहायला मिळते. आता काही नेते या ठिकाणी दाखल झालेले, संदीप देशपांडे दाखल झालेले, संजय राऊत दाखल झालेले. त्यामुळे पुढील 5 मिनिटांमध्ये हे सर्वपक्षीय शिष्टमंडळ जे आहे ते अगदी हक्केच्या अंतरावरती असलेल्या मंत्रालयामध्ये जाण्याची शक्यता आहे. अगदी काही क्षणात आता हे शिष्टमंडळ मंत्रालयात पोहोचेल. ही 3 दृश्य आपण पाहतोय, पॉवरफुल नेत्यांची ही 3 दृश्य. शरद पवार शिवालयात दाखल झालेले, उद्धव ठाकरे देखील शिवालयात पोहोचलेले आहेत, तर राज ठाकरे सुद्धा शिवालयात दाखल झालेले आहेत. क्षणाक्षणाचा अपडेट तुमच्यापर्यंत या संदर्भात सातत्यानं पोहोचवत राहू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.